नमस्कार. मी आज तुमच्यासाठी डाएट प्लॅन सांगणार आहे. तर जर तुम्ही वजन कमी करणार असाल, तर वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे? कशा पद्धतीने आपण खाणं-पिणं पाहिजे? कशा पद्धतीने आपण आपलं झोपणं-उठणं पाहिजे? त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. पण जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर ते आधी सबस्क्राईब करून घ्या. कारण की मी जेव्हा व्हिडिओ टाकते, तेव्हा तो जर तुम्ही सबस्क्राईब केलेला असेल, तर लगेच तुम्हाला येईल आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त ज्यांना व्हिडिओची गरज आहे, अशा माहितीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत तुम्ही शेअर करत जा. आपण आपला विषय आहे आजचा वजन कमी करणे. तर वजन कमी करण्यासाठी आपल्याला आधी 7 ते 8 तासाची पुरेशी झोप पाहिजे. आपण 10:30 ते 11 पर्यंत रात्री झोपलेच पाहिजे आणि सकाळी आपण कमीत कमी 7 वाजता तरी उठलंच पाहिजे. पहाटे उठलं तर चांगलंच असतं, पण 7 वाजता उठलं पाहिजे. आपण जनरल टाईम धरू आपण सर्वांचा उठायचा. 7 वाजता उठलं की आपली अ, सकाळची सर्व कामे आटोपून घ्यायची. वॉशरूमला जाऊन येणं, गरम पाणी पिणं. तर आपण हे 1 ग्लास कोमट पाणी प्यायचंय. त्याच्यानंतर आपण अर्धा ते 1 तास, कमीत कमी अर्धा तास, जास्तीत जास्त 1 तास वर्कआउट केलं पाहिजे. वर्कआउट म्हणजे त्याच्यामध्ये व्यायाम आला. सर्व प्रकारचे तुम्ही योग करत असाल, तुम्ही व्यायाम करत असाल किंवा फिरायला जात असाल, मॉर्निंग वॉक करत असाल, तरी चालणार आहे. पण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. जर समजा तुम्हाला इतका वेळ नसेल जमत, तर तुम्ही कमीत कमी 15 मिनिटं स्वतःला सकाळचे दिलेच पाहिजे. ते तुम्ही करायचं आहे. नंतर आपलं वर्कआउट झाल्यानंतर आपण कमीत कमी 1 तास काहीही खायचं नाहीये, काहीही प्यायचं नाहीये. कारण की आपली बॉडी दमलेली असते त्याच्यामुळे. नंतर आपण 1 तासाने फक्त कोरा चहा, दूध न घेता किंवा साखरही नाही, आपल्याला साखरही बंद करायची आहे आणि दूधही बंद करायचं आहे. तेव्हा आपल्याला जास्त रिझल्ट पाहायला मिळेल. तर तुम्ही फक्त कोरा चहा प्यायचा आहे आणि नंतर आपण 11 वाजता थोडंसं फ्रूट सलाड खायचं आहे. जे तुम्हाला काकडी वगैरे किंवा कोणत्याही एखादं आता आता उन्हाळा आहे, तर मग टरबूज, खरबूज अशा प्रकारची फळे खायची आहे थोडीशी 11 वाजता आणि नंतर तुम्ही 12:30 वाजता एकदम पातळ भाजी आणि 1 पोळी किंवा पोळी नाही तर छोटीशी 1 भाकरी आणि पातळ भाजी तुम्ही कशाचीही घ्या, पातळ भाजी आणि फ्रूट सलाड तेव्हा पण घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीचं आपण लंच करायचं आहे, जेवण करायचं आहे दुपारचं. ते पण 12:30च्या आत होऊन गेलं पाहिजे आपलं. 12-12:30 पर्यंत आणि नंतर मग आपली दिनचर्या मी तुम्हाला पूर्ण दिनचर्या सांगते, की तशा पद्धतीने तुम्ही वागा. तशा पद्धतीने मी केलेलं आहे, तर मला छान रिझल्ट मिळाला आहे. म्हणून मी हे तुमच्याशी शेअर करते आहे. तर आपल्या 12:30च्या आत लंच झाला, की नंतर आपण दुपारी झोपायचं नाहीये. फक्त तुम्ही 20 मिनिटाची वामकुक्षी घेऊ शकतात. म्हणजे काय, तर तुम्ही थोडंसं लोळू शकता, पण झोपायचं नाहीये. दुपारची झोप तुम्ही टाळायची आहे. तेव्हा तुम्ही पुस्तके वाचा किंवा तुमचे छंद जोपासा, तेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे. परत आपण संध्याकाळी 4 ते 5 वाजता तुम्हाला जर खूप भूक लागली, तर तुम्ही थोडेसे चणे, फुटाणे किंवा भत्ता, अ, शेव मुरमुरे अशा पद्धतीचं तुम्ही हलकं थोडंसं काहीही खाऊ शकता. 5 वाजता ते खाल्लं, की परत तुम्ही अ, पाणी प्यायचंय मात्र हं. टाईमा-टाईमावर आपल्याला 2-2 ग्लास, 1-1 ग्लास असं पाणी पीत राहायचंय. आपल्याला दिवसभरामध्ये 3 ते 4 लिटर पाणी कंप्लीट करायचं आहे. म्हणजे आपल्याला किती ग्लास पूर्ण करायचे? तर 4 ग्लास म्हणजे 1 लिटर समजायचं आपण. तर मग 12 ते 15 ग्लासपर्यंत आपल्याला पाणी पिलंच गेलं पाहिजे. तर ते तुम्ही दिवसातून ठरवून घ्यायचंय. फक्त व्यायामाच्या आधी लगेच पाणी पिलं नाही पाहिजे. आपल्या पोटात थोडंसं दुखतं आणि जेवण झाल्यावरही लगेच खूप पाणी प्यायचं नाहीये. जेवण करताना आपल्याला फक्त अ, अर्धा ग्लास, 1 कप भरून पाणी प्यायचं आहे. ते पण फक्त चूळ भरायपुरतं. नंतर अर्धा ते 1 तासाने आपल्याला 1 ते 2 ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकता. अशा पद्धतीचं पाणी पिण्याचं पण नियोजन राहणार आहे. आणि नंतर 5 वाजता आपले थोडे चणे फुटाणे किंवा शेव मुरमुरे जर खाऊन झाले, की नंतर आपण डायरेक्ट रात्री 7:30 वाजेच्या आत आपण काकडीचं सलाड खाणार आहोत किंवा कोणतंही तुम्हाला जे आवडेल बीट खा, गाजर खा, टोमॅटो खा, अशा पद्धतीचं फ्रूट सलाड खाणार आहोत आणि नंतर हुस्सळ, मोड आलेली हुस्सळ थोडीशी बिगर तेलाची कलसून खाणार आहोत किंवा तुम्ही आपलं डाळीच्या पिठाचं आपण हे पण करू शकतो, धिरडे करू शकतो किंवा मग असं एकच खायचंय, छोटंसं खायचंय, उपाशी नाही झोपायचंय किंवा मी तुम्हाला ॲड म्हणून नाही सांगत आहे, पण मी आमच्याकडे भेटणारं प्रोटीन शेक पिलेलं आहे. प्रोटीन पावडर आहे आमच्याकडे, तर ती प्रोटीन शेक पिलेला आहे. तर त्याच्याने पण मला छान रिझल्ट मिळालेला आहे. तुम्हाला वाटलं तर घ्या, नाहीतर नका घेऊ. तसं काही नाहीये. पण मी ॲड म्हणून नाही सांगत आहे. तर मी काय घेतलेलं आहे आणि माझा अनुभव तुमच्याशी शेअर करायचा आहे, म्हणून त्या पद्धतीचं तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची दिनचर्या ठेवा. 7:30 वाजेच्या आत तुमचं ते तशा मी सांगितलेल्याप्रमाणे डिनर झालं, की नंतर तुम्ही 10 ते 10:15 पर्यंत परत
टाईमपास करायचा आहे. म्हणजे तुम्ही पुस्तक वाचा किंवा जेवण झाल्यावर, रात्रीचं जेवण झाल्यावरही आपल्याला थोडंसं याच्यावर वज्रासनावर बसायचं आहे. तुम्ही 10 ते 15 मिनिटं वज्रासनावर बसायचं आणि 10 ते 10:15 वाजता झोपून घ्यायचं. म्हणजे पूर्ण आपली रात्रभर पूर्ण झोप पूर्ण होते आणि सकाळी आपण लवकर उठतो. तर बघा, तुम्हाला माझी दिनचर्या कशी वाटली? तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझ्यामध्ये खरंच रिझल्ट वाटत असेल, तर तुम्ही मला फॉलो करू शकता आणि मी सांगितलेल्याप्रमाणे वागू शकता. तर थँक